भुजबळांनी ओबीसी मराठा समाजात वाद पेटवला। जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल। तर काहीही झालं तरी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल, जरांगे मागणीवर ठाम। मुंबईतील ओबीसी बैठकीनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आज पुन्हा जालना आणि पुण्यामध्ये चर्चासत्र। वडीगोद्रीमध्ये मुंबईतील बैठकीतील मुद्द्यांवरती हाकेंसोबत चर्चा करणार, तर पुण्यामध्ये मंगेश ससाणेंनाही भेटणार। लोकसभेतील पिछेहाटीनंतर भाजप इन ॲक्शन मोड। रात्री उशिरापर्यंत सागर बंगल्यावरती भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। राजकीय समीकरणांपेक्षा सामाजिक समीकरण जुळवण्यावरती देणार भर। पेपरफुटी विरोधात केंद्र सरकारचं मोठं पाऊल। परीक्षांमधील गैरप्रकार गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक कायदा, दोषींना 10 वर्ष शिक्षा आणि 1 कोटी दंडाची तरतूद। यूजीसी नेट परीक्षेपाठोपाठ CSIR यूजीसी नेट परीक्षेतही गोंधळ। 3 दिवस शिल्लक असतानाच परीक्षा पुढे ढकलली। विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता। पुण्यातल्या कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 3 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मंजूर। मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलाला कार दिल्या प्रकरणामध्ये जामीन। राज्यातल्या बागायतदार शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार। 10 पट पाणीपट्टी वाढीची अंमलबजावणी सुरू। बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी 5,443 रुपये मोजावे लागणार। आज कोकणासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर गोव्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता।